नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे आधार ॲप काही आहे, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर माय आधार ॲप असेल, त्याचंच एक नवीन व्हर्जन लॉन्च झालेलं आहे किंवा बीटा व्हर्जन म्हटलात तरी याच्यामध्ये काही वावगं ठरणार नाही। त्या ॲपमध्ये तुम्हाला काय केलं जाणार आहे, त्याच्यामध्ये 4-5 गोष्टी दिलेल्या आहेत। तुमचे जे काही आधार कार्ड असेल ते सुरक्षित राहणार आहे। तुमचा आधारवरचा डेटा जे असेल, तुम्हाला फक्त पुढच्या व्यक्तीला काय शेअर करायचं आहे, तुमचं नाव करायचं असेल, पत्ता करायचा असेल, ॲड्रेस तुमचा काय, फक्त जेवढं शेअर करायचं आहे तेवढंच त्या ॲपमधून तुम्ही शेअर करू शकता आणि तुमचा तो डेटा सुरक्षित राहणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथून पुढे कुठेही आधार कार्ड तुमच्याजवळ म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स असेल किंवा फोटोकॉपी किंवा तुमच्याकडे कुठलंही आधार कार्ड तुम्हाला फिजिकली वापरायची गरज नाही आहे। तुम्ही डायरेक्टली तुमच्या त्या ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर त्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे केल्याच्यानंतर कुठेही तुम्ही तुमचं डायरेक्टली चेहरा दाखवून तुमची KYC किंवा तुमचं आधारचे जे काही आयडेंटिफिकेशन आहे ते कंप्लीट करू शकणार आहेत। जर पाहिलं तर अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये गेल्यानंतर चेक इन चेक आउट करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची पेपरलेस कॉपी वगैरे द्यावी लागते किंवा तुम्हाला फिजिकली कॉपी द्यावी लागते तिथं। त्यावेळेस तुम्हाला फक्त तुमच्या चेहऱ्यावरून तुमचं तिथं चेकआउट चेक इन होईल। तसेच रेल्वे स्टेशन असेल किंवा एअरपोर्ट असेल, अनेक ठिकाणी तुम्हाला हे आधार कॉपी असे सबमिट करायची आता गरज नाही आहे। तुमचं जे काय असेल तर फेस रिकॉग्निशन केलं जाणार आहे आणि त्याच अंतर्गत तुमचं ऑटोमॅटिकली फेस चेहऱ्याद्वारेच तुमची ओळख पटवली जाणार आहे। त्या ॲपमध्ये नेमकं काय आहे, तुम्हाला ॲप तुम्ही ते कसं इन्स्टॉल करायचं, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत, प्रत्येक व्यक्तीने हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या। प्रत्येक व्यक्तीचं आपल्या कुटुंबाचं ह्याच्यामध्ये संपूर्ण डेटा सुरक्षित ॲड करून घ्या, कारण की इथून पुढे तुम्ही डायरेक्टली तुमचा QR कोड दाखवून सुद्धा किंवा तुमचा चेहरा दाखवून सुद्धा तुमची कुठलंही काम आधारचं करू शकता। तुम्हाला कुठेही आधार कार्ड आता काही फिजिकली देण्याची गरज नाही आहे। ते कसं करायचं ते सविस्तर याच्यामध्ये आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। आलेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक सर्च करायचं आहे, आधार अर्ली ॲक्सेस। इथं पाहिलं तर तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक सर्च करायचं आहे, आधार अर्ली ॲक्सेस। तुम्ही हे आधार जे काय आहे आधार अर्ली ॲक्सेस याच्यावरती इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आणखी एक ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यासाठी ते ॲपचं नाव काय आहे हे तुमचं डाउनलोड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला लगेच आता येतं तेच तुमच्या समोरच इन्स्टॉल करून घेणार आहोत। आता आपलं हे काय असेल तर हे इन्स्टॉल झालेलं आहे। ओपन आपण याला नंतर करू। मोर ॲप्सवरती जाऊन परत तुमचं जे पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला परत एक ॲप सर्च करायचं आहे। त्याचं जर नाव जर पाहिलं तर आधार फेस RD हे एक ॲप आहे। हे ॲप आहे हे ऑलरेडी आपण इन्स्टॉल केलेलं आहे। तुम्हाला हे फक्त इन्स्टॉल करून घ्यायचे, तुम्हाला ओपन वगैरे काही करायचे याच्यात गरज लागणार नाही आहे। कारण की ह्याच्या ॲपमुळं काय होतं तर ज्यावेळेस तुमचं ते ॲप ओपन असेल आधारचं त्यावेळेस तुमचं ह्याच्यामधून फेस जे आहे ते तुमचं फेस म्हणजे फोटो घेण्यासाठी हे आधार फेस RD हे काम करत असतं। आता हे दोन्ही ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घेतल्यानंतर परत तुमच्या मोबाईलमध्ये जायचं आहे। मोबाईलमध्ये गेल्याच्या नंतर तुमचं जे काही ॲप आहे इथं पाहू शकता आपलं इथं ॲप आलेलं आहे। या ॲपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आधारच्या ॲपवरती क्लिक केल्यावर तुम्हाला काही नोटिफिकेशन विचारलं जातील, तुमचं मोबाईलचं लोकेशन असेल, काही तुमचे हे असतील ते माहिती विचारली जाईल। त्यानंतर तुमची जे काही लँग्वेज पाहिजे तुम्हाला ते सिलेक्ट करू शकता। त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज टू कंटिन्यू करून क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं विचारलं आहे तुम्हाला काइंडली एंटर युअर आधार डिटेल्स टू प्रोसीड। तुमचं आधारची जी काही माहिती आहे ते आधार नंबर तुम्हाला इथं 12ला 12 अंकी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। टाकून घेतल्याच्या नंतर जर पाहिलं तर तुम्हाला तुमचा जो काय आहे तो पूर्ण नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मग तुम्हाला कंटिन्यू यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली डायरेक्टली तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या SMS जे आपण नॉर्मल SMS सेंड करत असतो कोणाला पण, त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नेलं जाईल। जे काही आधारचा जो काही टोल फ्री नंबर आहे 1947 म्हणजे 1947 या नंबरवरती तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली घेऊन गेलं जाईल। त्यावरती तुम्हाला काहीच मॅसेजमध्ये बदल किंवा काहीच कमी कट जास्त करायचं नाही आहे। जो काही मॅसेज आहे तो मॅसेज जशाचा तसा तुम्हाला इकडं पुढे उजव्या बाजूला जो काही बाण दिसत आहे आपण मॅसेज सेंड करतो त्या याच्यावरती फक्त सेंडवरती क्लिक करायचं आहे। सेंड केल्यानंतर तुम्हाला परत एकदा परमिशन कुणाला मागेल सेंड करायचं का परत कुणाला नाही मागायचं असेल ते मोबाईलवरती डिपेंड असतं त्यांच्या, त्यावरती तुम्हाला इथं सेंड म्हणून क्लिक करायचं आहे। जो काही तुमचा मॅसेज आहे हा मॅसेज तुमचा सेंड झालेला असेल। सेंड झाल्याच्या नंतर परत मग तुम्हाला तुमचं जे काही ॲप आहे ते ॲपमध्ये यायचं आहे।
इथं आल्यानंतर ॲपमध्ये आल्याच्या नंतर थोडासा इथं वेळ लागेल, वेळ वाट पहा थोडं, कारण की तुमचं याच्यामध्ये व्हेरिफिकेशन होत आहे. त्यानंतर तुम्हाला इथं फेस ऑथेंटिकेशन ॲडवाइस जर दिलं जाईल, त्यावरती तुम्हाला इथं आता तुमचा चेहरा घ्यायचा आहे. चेकबॉक्सवरती क्लिक करून प्रोसीडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक गोल सर्कल येईल, त्याच्यामध्ये तुमचा चेहरा घ्यायचा आहे आणि ग्रीन कलर लाईट आणि हिरवी लाईट की तुम्हाला डोळे बंद करून चालू करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही फेस रिकॉग्नायशन असेल, म्हणजे तुमचा फेस कॅप्चर केला जाईल आणि त्यानुसार तुमची आधारची संपूर्ण माहिती तुमच्या समोर इथं दिसत जाईल. आता इथं आधारची झालेली आहे माहिती आणि तुम्हाला या ॲपला जो काही तुम्हाला पिन ठेवायचा आहे, 6 अंकीचा पिन ठेवायचा आहे, तो पिन टाकून घ्यायचा आहे. हा तुमचा आधार कार्ड तुमच्यासमोर QR कोड तयार झालेला आहे. या QR कोडनुसार तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता. हा जो काही QR कोड आहे तो तुम्हाला शेअर करायचा असेल तर 3 प्रकारे तुम्ही शेअर करू शकता. सिलेक्टिव्ह शेअरमध्ये जर केलं तर त्यामध्ये तुम्हाला जी काही तुमची माहिती पुढे पाठवायची आहे, समजा आधार कार्डची तुमचा फक्त पत्ता पाठवायचा असेल, पत्ता पाठवा. त्याच्यानंतर जे पाठवायचे आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथं प्रिव्ह्यू आयडीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ती आयडी तुम्हाला तशा पद्धतीनं दिसेल. जर पाठवायचं नसेल तर तुम्ही ते कॅन्सलसुद्धा करू शकता. एखाद्याला वय तुमचं दिसू द्यायचं नसेल तर ते तुम्ही टिक मार्क काढून तुमच्याला जेवढं द्यायचं आहे, तुमचं नाव, वय आणि तुमचं जे काय असेल तर एवढंच दिसू शकता तुम्ही. त्यानंतर मग तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे इथं कंप्लीट शेअर. कंप्लीट शेअरमध्ये एक तुम्हाला झिप फाईल तयार होते आणि त्याच्यामध्ये तुमच्या आधारची संपूर्ण माहिती असते. ती फाईल तुम्ही शेअर करू शकता. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे डाउनलोड आधार. डाउनलोड आधारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती आधारवरती क्लिक केल्यानंतर तुमचं आधार काय असेल ते त्याची एक PDF स्वरूपाची फाईल डाउनलोड होईल. इथं तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. पासवर्ड काय टाकायचं आहे, तुमचं जे काही नाव असेल ते शेवट नावाचे पहिले 4 अक्षरं तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये आणि तुमचं जन्मवर्ष असं टाकायचं आहे. ही तुमची फाईल डाउनलोड होत आहे. फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुमच्यासमोर PDF आपल्याला ओपन करायचे आहे. ओपन करताना इथं तुम्हाला पासवर्ड मागितला जातो. पासवर्डमध्ये तुम्हाला काय होतं, कधी तुमचं सुरुवातीला नाव असेल तर नावाचे 4 अक्षरं तुम्हाला कॅपिटलमध्ये किंवा आडनाव जर असेल तर आडनावाचे 4 कॅपिटल अक्षर टाकायचे आहेत आणि शेवटी तुमचं जन्मवर्ष काय असेल ते टाकून घ्यायचं आहे आणि ओपनवरती क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं तेव्हाच आधार ओपन होईल. अशा पद्धतीने हे आधार तुमचं ओपन झालेलं आहे. त्यानंतर मग हे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुम्हाला याच ॲपमध्ये तुमचं आधार कार्ड तर तुम्ही ॲड केलेलं आहे, परंतु तुम्हाला याच आधार तुमच्याकडे एकच मोबाईल असेल, फॅमिलीमध्ये तुमच्याकडे एकच मोबाईल असेल, तुम्हाला तुमच्या घरच्यांचं जर आधार कार्ड वगैरे याच्यामध्ये तुम्हाला डिजिटली करायचं असेल, याच्यामध्येच ॲड करून घ्यायचं असेल तर तुमचं जे काही नाव दिसत आहे त्याच्यासमोर एक उजव्या बाजूला बाण दिसत आहे, त्या बाणावरती क्लिक करायचं आहे आणि ॲड अनदर प्रोफाईल यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर ज्यांचं तुम्हाला आधार कार्ड ॲड करायचं आहे त्यांचं तुम्हाला तिथं जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून घेतल्याच्या नंतर संपूर्ण कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं त्यांचा चेहरा दाखवला जातील. आपल्याला इथं चेहरा त्यांचा घ्यायचा आहे. जो काय असेल तर फक्त चेहरा घ्यायचा आहे. ग्रीन कलर आल्यानंतर डोळे बंद करून चालू करायचे आहेत. चेहरा तुमची KYC लगेच केली जाते. अशा पद्धतीने तुमचं जे काही असलं तर फॅमिली मेंबरचं असेल, तुमचं असेल, सर्वांचं तुम्ही डेटा हा ॲपमध्ये व्यवस्थित ॲड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला कुणाचा कुठं डेटा शेअर करायचा असेल तर तुम्ही कोणता डेटा शेअर करायचा आहे, नाव, जन्मतारीख का पत्ता, जे शेअर करायचं आहे फक्त त्यावरती क्लिक करून तुम्ही ते शेअर करू शकता. तुम्हाला कुठल्याही OTPची गरज लागणार नाही आहे किंवा कुठल्याही तुम्हाला हार्ड कॉपीची सुद्धा गरज लागणार नाही. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती सतत येत असते. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.